श्रोते हो, सामाजिक, वैद्यकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात गेल्या 27 वर्षापासून कार्य करणाऱ्या सुप्रसिद्ध लेखिका डॉक्टर सुधा कांकरिया यांनी लिहिलेली प्रिय गोडोलीची पत्रमालिका सादर करत आहोत. आता आपण ऐकूयात या पत्रमालिकेतील हे पत्र परीक्षा. प्रिय गोडोली, अनेक उत्तम आशीर्वाद. तुझे पत्र आजच मिळाले. दिवाळीचा फराळ आवडल्याचं तू कळवलं. परीक्षेमुळे तुला दिवाळीत घरी येता आलं नाही म्हणून आम्हा सर्वांनाही चुकल्यासारखं झालं. तुझा छोटा भाऊ बिट्टू तो तर रुसूनच बसला. म्हणाला ताई ओवाळायला नाही. मग ती भाऊबीज कसली. पण नंतर त्यानेही समजावून घेतले. म्हणाला आपली ताई खूप शिकणार, मोठी होणार. यावेळी मी तिला घड्याळ भेट म्हणून देणार, म्हणजे ती जरा वेळेवर येईल. असो, काय म्हणतो तुझा अभ्यास? व्यवस्थित चाललाय ना? तशी तू अभ्यासात व्यवस्थापन करण्यात पटाईत आहेस. मुळातच तुला चित्रकलेचा अंग असल्यामुळे तू आकृतीही चांगली काढतेस. सुंदर अक्षर, टापटीपपणा आहेच, त्यामुळे काळजी नाही. पण जेवणाकडे तुझे दुर्लक्ष होते. खाण्यापिण्याकडे तुझे लक्ष राहत नाही. सततचे जागरण व डोळ्यापुढे पुस्तक यामुळे बुद्धी थकते, मनही शिंतं. बरं का? व्यवस्थित जेवण करत जा. अधूनमधून फळेही खात जा. रात्री झोपताना दूध प्यायला विसरू नकोस. स्मरणशक्ती वाढण्यासाठी शांत झोप लागणं हे महत्वाचं असतं. त्यामुळे आवर्जून योग निद्राची कॅसेट लावून झोपत जा. त्यामुळे शांत झोप लागून तन मन बुद्धीला खरी विश्रांती मिळेल. मला माहित आहे तुझा अभ्यासाचा वेळ आहे. पत्र वाचण्यात तुझा वेळ जाऊ नये म्हणून मी फार लिहित नाही. परंतु तुला लहानपणी शिकवलेले ओंकार आठव. रोज 5 मिनिटं जरी ओंकार म्हटलेस तरी मनाची शांती व एकाग्रता साधता येईल. पेनात शाई भरणे, 2-3 पेन जास्तीचे ठेवणे, पेन्सिलीला टोक करणे, खोड रबर, अंडरलाईन करण्यासाठी स्केच पेन, सर्वाची व्यवस्थित तयारी कर. परीक्षेला जाताना मन शांत ठेव. पूर्ण आत्मविश्वासाने पेपर सोडव. तुला वाटेल आई दर परीक्षेला हेच सांगते आणि आता मी एवढी मोठी झाले तरी लहान मुलाप्रमाणे डोस पाजते. हो बाई, खरं आहे, पण हे तुला आई झाल्याशिवाय समजणार नाही. ओके गोडोली, बेस्ट ऑफ लक. मला खात्री आहे की तुम्हा दोघांची परीक्षा उत्तम जाणार. तुम्हा दोघांचाही पहिला नंबर यावा अशा शुभेच्छा तुझे बाबा, दादा व छोटा बिट्टू आम्ही सर्वजण देत आहोत. बेस्ट ऑफ लक, तुझीच सौ आई.